आजच्या भागाच्या रिव्ह्यूला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्व प्रेक्षक बंधू भगिनींना लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की पार्थला काव्याची खूप आठवण येत असते, म्हणून आता पार्थ तिचं स्केच काढत असतो आणि खूपच सुंदर अप्रतिम असं काव्याचं स्केच आपल्याला पाहायला मिळतं. इतक्यात आपण पाहतो की मानिनी तिथे येते आणि पार्थले काढलेले ते स्केच बघते. पार्थला बोलते, हे काय पार्थ, तू काव्याला मिस करतोय का? त्यावर पार्थ म्हणतो, मी खूप मिस करत आहे काव्याला. त्यांच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी मी खूप मिस करतोय. त्यांचं माझ्यावर रागावणं आणि म्हणतो, आई तुला माहिती आहे का, मी त्यांना फिस्कारलेली मांजर म्हणतो आणि त्या मला आर्किटेक्ट बोका म्हणतात. हे पार्थचं बोलणं ऐकून मानिनीला समजतं की पार्थ जर तिला एवढं मिस करतोय तर तो आजारी असताना काव्याला त्याच्यासोबत राहिल्याने तो लवकर बरा होऊ शकतो. तर आता आपण इकडे पाहतो की जीवा आज एका वेगळ्याच मूडमध्ये असतो. एकदम बिनधास्त एका वेगळ्याच मूडमध्ये एका चेंडूने खेळत बसलाय. त्याचं वागणं तुम्हाला थोडा विचार करायला भाग पाडेल प्रेक्षकांनो, कारण नक्कीच जीवाकडे काहीतरी प्लॅन आहे आनंद निवास परत मिळवण्यासाठी. नाहीतर जीवा कधीच एवढा शांत बसणार नाही. मित्रांनो, येणारा भाग हा खूपच मनोरंजक पाहायला मिळणार आहे. नंदिनी मात्र खूपच चिंतित दिसत आहे. जीवाचे हे वागणं बघून ती देखील थक्क झाली आहे. ती जीवाला बोलते की आनंद निवास हातून जात आहे, त्यात खूप कमी दिवस राहिले आहेत. असे असताना तुम्ही बिंदास खेळ खेळत बसलाय. तर जीवा म्हणतो, डोंट वरी नंदिनी, आजपर्यंत मी सगळ्यांच्या हातापाया पडलो. या चेंडूसारखा लतडला ना त्या लोकांनी, पण मला त्यांना कदाचित माहीत नाही ज्या वेगाने आपण हा चेंडू फेकतो त्याच्या दुप्पट वेगाने हा आपल्याकडे परत येतो. असंच काही आता मी देखील करणार आहे. फक्त पाहत राहा. काय वाटतं मित्रांनो, काय चालत असेल जीवाच्या डोक्यात? नक्की सांगा. आता आपण इकडे पाहतो काव्याने अनिशाला कॉल केलेला आहे. त्याचं बोलणं चालू असतं. एवढ्यात मानिनी तिथे येते आणि काव्याच्या हातातील फोन घेऊन अनिशाला म्हणते की अनिशा, काव्याला तू थोड्या वेळाने कॉल कर, माझं तिच्याकडे महत्त्वाचं काम आहे. असं बोलून फोन ठेवते आणि काव्याला म्हणते की तुझी सुटकेस कुठे आहे? काव्या थोडीशी घाबरून म्हणते की काय झालं? मानिनी म्हणते, तू सांग तर खरं. काव्या म्हणते, आहे कपाटात. मानिनी आता कपाटातली सुटकेस घेते व तिचे कपडे भरायला सुरुवात करते. काव्या घाबरते. तिला वाटतं ही काय आता घरातून बाहेर काढते काय? तर मालिनी तिचा हात पकडते आणि म्हणते, चल माझ्यासोबत. तर काव्या म्हणते, मी नाही जाणार पार्थ सोडून कुठेही, मी त्यांच्यासोबत इथेच राहणार. मग मानिनी म्हणते, हो मी तेच करते, तुला पार्थच्या खोलीत सोडते. हे ऐकून काव्या म्हणते, काय? तर माने म्हणते, हो आता तुझा वनवास संपला आणि तिला खोलीत जायला निघते.